नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासूनची आपली अपेक्षा होती की राज्यामध्ये कर्जमाफी होईल आणि कर्जमाफी सरसकट होईल, सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश होईल असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं. कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं होतं की कर्जमाफीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येईल. त्याचबरोबर अशी कर्जमाफी असेल की भविष्यात शेतकऱ्यांना कर्जाच्या गर्दीत अडकू नये अशी कर्जमाफी ही असेल. त्याचबरोबर बँकांना फायदा न होऊ देता शेतकऱ्यांना कशी माफी करता येईल ही अशी कर्जमाफी आम्ही करणार आहोत असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं. आणि गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी अखेर राज्य सरकारकडून कर्जमाफीचा GR काढण्यात आला. परंतु या कर्जमाफीमध्ये शेतकरी खरंच समाधानी आहे का अशी म्हणायची वेळ आलेली आहे. कारण राज्य सरकारकडून कमीत कमी 2019 पासूनचे शेतकरी यामध्ये समावेश करणं गरजेचं होतं. 2019 असो, 20 असो, 21, 22, 23, 24 जे काही शेतकरी आहेत आणि 30 सप्टेंबर त्यांची तारीख होती, 30 सप्टेंबर 2025 यापर्यंत आम्ही थकीत शेतकऱ्यांना घेऊ असं सांगण्यात आलं. परंतु राज्य सरकारने यामध्ये 2019च्या शेतकऱ्यांना फक्त 50,000चा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. 2019च्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन फक्त 5,000चा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परत प्रोत्साहनला नियम अटी निकष लावण्यात आलेले आहेत. 2025, 26, 26, 27चं ही कर्ज रिन्युअल करण्याचा नियम लावण्यात आला. आणि फक्त जे नवीन शेतकरी आहेत त्यांनाच 30 सप्टेंबरपर्यंत जे थकीत आहेत त्यांना कर्जमाफी देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया पाहता राज्यातील शेतकरी या कर्जमाफीवर समाधानी आहे असं वाटत नाही आहे. परंतु मित्रांनो, या सर्व गोंधळामध्ये सध्या आता गेली 5 ते 6 दिवस पूर्ण कर्जमाफीवर चर्चा चालू आहे. तेच विषय घेतले जातात, सोशल मीडियावरही बातम्या तेच चालू आहेत. पण या सर्व गोंधळामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांना पीक विमाच मिळालेला नाही आहे त्या पीक विम्याचा विसर राज्य सरकारला पडू नये ही अपेक्षा आहे. कारण धाराशिवला 1 रुपया पीक विमा मिळाला नाही, धाराशिव जिल्ह्याला, बीड जिल्ह्याला नाही, लातूरला फक्त 3 ते 4 मंडळाला पीक विमा देण्यात आला. बीड जिल्हा असो, यवतमाळ जिल्हा असो, परभणी जिल्हा असो, असे भरपूर जिल्हे आहेत की अजून या पीक विम्यापासून वंचित आहेत. आणि या सर्व गोंधळामध्ये पीक विम्याचा विसर राज्य सरकारला पडला की काय असं वाटत आहे. कारण जेव्हापासून कर्जमाफीच्या बातम्या यायला सुरुवात झालेल्या आहे तेव्हापासून पीक विम्याच्या बातम्या शांत झालेल्या आहेत. त्यामुळं खरी मदत ही आपली अगोदर पीक विम्याची आहे. कर्जमाफी तर होणारच आहे, कर्जमाफी राज्य सरकार करणारच आहे. नियम अटी निकष लावून करणार होते, नियम अटी निकष लावून कर्जमाफी त्यांनी जाहीर केलेली आहे. परंतु जी खरी मोलाची मदत राज्य सरकारकडून खरीप हंगाम 2025ची येणं अपेक्षित आहे ती मदत सध्या येणं गरजेचं आहे. कारण आता आजपासून मान्सून दाखल झालेला आहे. लोकांना आता बी भरणा, खते, पेरणी खर्च, भरपूर खर्च आहे शेतकऱ्यांचा. या सर्वांसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. कारण आता कर्जमाफीचे पैसे यायला उशीर होणार आहे. कमीत कमी 1 महिनाभर या प्रोसिजरला जाणार. त्याच्यानंतर नवीन पीक कर्ज द्यायला कमीत कमी 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी जाऊ शकतो. कारण जुलैच्या 6 तारखेपर्यंत याद्या येऊ शकतात अशी मिळालेली माहिती आहे. जुलैच्या 6 तारखेपर्यंत याद्या आल्यानंतर नवीन शेतकरी पात्र किती होणार, त्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची नील कधी होणार, त्यांच्या अकाउंटवर कर्जमाफीची रक्कम कधी जाणार व त्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज कधी मिळणार, या सर्व गोष्टी व्हायला महिना ते 2 महिन्याची प्रक्रिया होऊ शकते. त्यामुळे नवीन पीक कर्ज हे तोपर्यंत पेरणी थांबणार नाही आहे. आता पेरणीयोग्य पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. अजून 1-2 पावसं मान्सूनची पडली की शेतकरी पेरणीच्या घाईमध्ये लागतो. परंतु या सर्व गोंधळामध्ये राज्यातील शेतकरी जो पीक विम्याची वाट पाहत आहे त्या पीक विम्यापासून वंचित राहू नये. कारण 1 रुपयाही न मिळालेले जिल्हे जर पाहिलं गेलं
काही जिल्ह्यामध्ये वाटपाला काही सुरुवात झालेली आहे, काही पिकाचा पीक विमा पडला आहे, परंतु काही पिकाचा पडायचा बाकी जरी असला तर असे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये 1 रुपयाही पीक विमा मिळाला नाही. त्यात म्हणलं तर धाराशिव असो, लातूर असो, बीड असो, यवतमाळचा सोयाबीनचा पीक विमा असो, परभणीमध्ये काही शेतकऱ्यांना पडला आहे तोही अडकलेला आहे, बुलढाणा आहे, वाशिम आहे. खूप शेतकरी आहेत की पीक विम्याची वाट पाहत आहेत आणि असे शेतकरी या कर्जमाफीच्या गोंधळामध्ये अडकू नये. त्या शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत तातडीने माननीय कृषीमंत्री यांनी कारवाई करून जो काही प्रॉब्लेम आहे तो सर्वात लवकर सॉल्व्ह करून लवकरात लवकर पीक विमा देण्यात यावा. अन्यथा आता शेतकरी एकदा पेरणीच्या गोंधळात अडकला तर या सर्व कर्जमाफीच्या गोंधळामध्ये जो मोलाचा हक्काचा पीक विमा शेतकऱ्यांचा तो टाळण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाऊ नये. कारण आता हे कर्जमाफीच्या गोंधळात पडल्यामुळं निधीच्या कमतरता या गोष्टी त्यांनी सांगू शकतात. पीक विम्याचा निधी पीक विमा कंपनीकडे असतो. त्यांना योग्य तो आदेश देऊन तातडीनं शेतकऱ्यांना पैसे वाटपाचे आदेश द्यावेत. आता शेतकरी थांबणार नाही आहे, कारण खूप वेळ गेला आता ह्यामध्ये. जानेवारी गेला, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत येणारा जो पीक विमा होता तो आता जून संपत येतोय, तरीही जर शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसेल मग मात्र शेतकरी पूर्णपणे खचून जाईल. त्यामुळं राज्यातील सरकारने या कर्जमाफीच्या गोंधळामध्ये शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवू नये. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं कसल्याच प्रकारे वाटप झालेलं नाही, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अर्धवट वाटप झालेलं आहे, असे सर्व प्रश्न सॉल्व्ह करून लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा. कारण खरीपाचं सीझन आहे, आता पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं खूप शेतकऱ्यांच्या अपेक्षा पीक विम्यावर आहेत. ज्या ज्या जिल्ह्यातला पीक कापणी प्रयोगाचा आक्षेप आहे तो आक्षेप बैठका घेऊन तातडीनं मिटवून त्या शेतकऱ्यांना एक योग्य प्रकारे न्याय देण्यात यावा. धाराशिवचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. धाराशिवचा पीक विमा 336 कोटी वाटप करण्याचा आदेश देण्यात येऊनही नंतर विमा कंपनी अजून केंद्रीय स्तरावर गेलेली आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्याचा विषय असाच आहे. नियमाप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा देण्याचा आदेश देऊन 980 कोटी रुपये देणं अपेक्षित असताना विमा कंपनी 336 कोटी रुपये द्या म्हणूनही सांगून विमा कंपनीने तेही टाळण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी 70 कोटी रुपये देण्याचा प्रयत्न विमा कंपनीकडून करण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु हे जे पैसे आहेत, तुम्ही जे देणारे पैसे आहेत, हे पैसे मोक्याला येणं गरजेचं आहे. कारण शेतकरी फक्त पेरणीच्या वक्ताला ज्यावेळेस त्याचा खर्चाचा विषय असतो, खर्चाची वेळ असते, त्यावेळेला राज्य सरकारकडून मोलाची मदत मिळाल्यानंतर तीच खरी किंमत त्या पैशाला असते. त्यामुळं पेरणी झाल्यानंतर त्या शेतकऱ्यानं जर सावकाराकडून कर्ज काढून जर पेरणी केली तर परत तो अजून कर्जाच्या खाईत जाऊ शकतो. त्यामुळं छोटासा का होईना आधार त्या पीक विम्याचा त्या शेतकऱ्यांना मिळत असतो. तरी राज्य सरकारने ज्या ज्या जिल्ह्याचा अर्धवट राहिलेला पीक विमा, ज्या ज्या जिल्ह्याचा पूर्ण राहिलेला पीक विमा, या सर्व गोष्टीकडे तातडीकडनं लक्ष देऊन त्या शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा. धाराशिवसारख्या जिल्ह्यामध्ये 134 कोटी 2020ची वाटप करण्याचा आदेश देऊनही तेही 134 कोटी वाटप करण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर खरीप हंगाम 2025चा पीक विमा अजून अडकलेला आहे. 2020चा पीक विमा अडकलेला आहे. बीडला 1 रुपया नाही, यवतमाळला सोयाबीनचा पीक विमा नाही, परभणीला अर्धवट पीक विमा मिळालेला आहे, लातूरला फक्त 4 ते 5 मंडळामध्ये पीक विमा मिळालेला आहे. तर अशा सर्व जिल्ह्याचे प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करून पेरणीसाठी राज्य सरकारने या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी. अन्यथा शेतकऱ्यांना परत एकदा कर्जबाजारी होण्यापासून कोणी वाचवणार नाही. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करावं, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.